तर विधान परिषद उमेदवारीमुळे पुणे राष्ट्रवादीत निर्माण झालेली खदखद शमवण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलेलं दिसतंय। किंबहुना पक्षाकडनं संजय काकडेंचा मुलगा विक्रम काकडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं नाराज झालेल्या सुनील टिंगरेंची नाराजी आता दूर झाल्याचं कळतंय। टिंगरेंची समजूत काढण्यात पार्थ पवारांना यश आल्याची माहिती आहे। यावेळी पार्थ पवारांनी टिंगरे आणि विक्रम काकडेंशी समोरासमोर संवाद साधला। यानंतर टिंगरेंनी आपला अर्जही मागे घेतला। त्यामुळे सध्या तरी विधान परिषदेनिमित्ताने निर्माण झालेला पेच हा सुटलेला दिसतो। पक्षांनी घेतलेला आमच्या श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्ही सगळ्यांनी मान्य केला आहे। आज तुमच्या मनामध्ये जी शंका आहे, पक्ष मला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका। पक्ष संघटनेसाठी आम्ही कायम काम करत राहू। नाही ज्या काय आता ह्या पहा, आता पक्षामध्ये काही वेळेस असे सिच्युएशन येतात, ते निर्णय घ्यावा लागतात। त्यांनी तो निर्णय घेतला। निश्चितपणे येत्या काळामध्ये म्हणजे मला वाऱ्यावर सोडणार नाही। ही पहिल्यापासून सांगतो, मी दादांचा कार्यकर्ता आहे। दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळलेत त्या पद्धतीने मी शब्द पाळतो। मी वहिनींना इतकं आश्वस्त केलंय की बाबा तुम्ही माझ्याकडनं काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, काय काळजी करता।